हॅलो फ्रेंड्स, आपण पाहत आहोत अल्कोहोल फिनॉल इथर या चॅप्टरचं आज 9वं लेक्चर आहे. त्याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत फिनॉलचं इंट्रोडक्शन असेल, त्याचबरोबर फिनॉलच्या प्रिपरेशन मेथड्स असतील. चला तर मग पाहूयात इंट्रोडक्शन. आपण फिनॉलला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो. जनरल फॉर्म्युला काय आहे? AR म्हणजेच अरिल. AR म्हणजे कोण असेल? अरिन असेल. त्याचबरोबर OH म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप असेल. त्याच्यानंतर C6H5OH. त्याच्यानंतर तुम्ही बेन्झीन रिंगचं स्ट्रक्चर काढता आणि त्याला काय करता? OHचं ॲडिशन करता त्याच्यावर. म्हणजे हा झाला तुमचं फिनॉलचे स्ट्रक्चर. आपण अशा पद्धतीने दाखवतो. जनरली काय? AR, OH, C6H5OH आणि बेन्झीन रिंग, त्याला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच. तर मग या फिनॉलचं फॉर्मेशन कशा पद्धतीने होतं? चला तर मग पाहूया. आपण काय करतो? बेन्झीनवर न्यूक्लियोफिलिक ॲडिशन करतो. कशाचं? हायड्रॉक्सिल ग्रुपचं. हा बेन्झीन आहे. सुरुवातीला काय होतं? सुरुवातीला तुम्ही काय करता? याच्यामधून H+ बाहेर काढता, प्रोटॉन बाहेर काढता आणि त्याच्यानंतर हायड्रॉक्सिल ग्रुपचं ॲडिशन करता. म्हणजेच फॉर्मेशन काय होतं? फिनॉल. हा झाला तुमचा फिनॉल. तर फिनॉलची डेफिनेशन काय सांगता येईल तुम्हाला? डेफिनेशन काय सांगता येईल तुम्हाला फिनॉलची? तर घ्या, राईट डाऊन. The aromatic hydroxyl compound in which one or more hydroxyl group are directly attached to the aromatic nucleus. Like benzene ring are called as phenol. जनरल डेफिनेशन काय झाली त्याची? तर द aromatic hydroxyl compound in which one or more hydroxyl group directly attached to the aromatic nucleus like benzene ring are called as phenol. हे झाली त्याची डेफिनेशन. त्याच्यानंतर त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन पाहावं लागेल. त्याच्या अगोदर आपण फिनॉल हे नेम जे काही आहे हे कशावरून त्याला देण्यात आलं? तर ग्रीक लेटरमध्ये बेन्झीनला काय म्हणतात? फिनिन म्हणतात. काय म्हणतात? फिनिन. फिनिन मीन्स काय असेल? बेन्झीन. आणि OL मीन्स अल्कोहोल. म्हणून याचं नॉमेनक्लेचर काय झालं? फिनॉल. याचं नाव काय पडलं? फिनॉल. फिनिन आणि OL. चला तर मग नेक्स्ट याचं आपण क्लासिफिकेशन बघू. जसं आपण अल्कोहोलचं क्लासिफिकेशन पाहिलं होतं त्याच पद्धतीनं फिनॉलचं क्लासिफिकेशन आहे. मग फिनॉलचं क्लासिफिकेशन कसं आहे? राईट डाऊन. क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल्स. There are 3 types of classification. First, monohydric phenol. आता क्लासिफिकेशन आणि नॉमेनक्लेचर आपण दोन्ही एक सोबतच पाहणार आहोत. मोनोहायड्रिक फिनॉल्स. आता मोनोहायड्रिक फिनॉल्स कोणते असतील? जनरल जे काही तुम्ही फिनॉल सांगताय, बेन्झीनला काय असेल? डायरेक्टली OH ग्रुप अटॅच असेल त्याला आपण काय म्हणतो? फिनॉल. त्याचबरोबर
OH, बेन्झिनला OH अटॅच आणि त्याला काय असेल, मिथिल ग्रुप अटॅच असेल, त्याचं नाव काय असेल, ऑर्थोक्रिसॉल. त्यालाच आपण काय म्हणतो, ओ क्रिसॉल. याचं नॉमेनक्लेचर काय आहे, तर 2-मिथाइल. नॉमेनक्लेचर काय आहे याचं, IUPAC नॉमेनक्लेचर. सेकंड पोझिशनला मिथिल ग्रुप आहे म्हणून 2-मिथाइल फिनॉल. त्याच्यानंतर सेम एक्झाम्पल घेऊ, फक्त मिथिलची पोझिशन चेंज करू. CH3 OH, याला आपण काय म्हणू, पॅराक्रिसॉल. कारण की कशामुळे, तर याच्या पॅरा पोझिशनला कोण आहे, क्रिसॉल आहे. त्याचं नाव IUPAC नॉमेनक्लेचर 3-मिथाइल, थर्ड पोझिशनला आहे म्हणून 3-मिथाइल फिनॉल. सॉरी, या ठिकाणी ऑर्थो आणि मेटा, क्रिसॉल म्हणजे त्याच्यानंतर याचं IUPAC नॉमेनक्लेचर काय असेल, 3-मिथाइल फिनॉल. नेक्स्ट हा तुमचा OH आणि हा CH3, याला काय म्हणू आपण, पॅरा क्रिसॉल म्हणजेच 4-मिथाइल फिनॉल. त्याच्यानंतर अजून काही एक्झाम्पल घेऊयात. याचं नॉमेनक्लेचर काय असेल मग, या ठिकाणी अल्डाइड ग्रुप आहे, या ठिकाणी हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. हायड्रॉक्सिलच्या अगोदर कोणाला घ्यावं लागेल, म्हणजे या ठिकाणी पॅरेंट कोण असेल, पॅरेंट किंवा लास्टला नेम कोणाचं घेताल आपण, तर अल्डिहाइडचं घेताल. याचं नॉमेनक्लेचर काय असेल मग, 4-हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल असेल हा बेन्झीन COOH OH. याचं नॉमेनक्लेचर काय असेल, 2-हायड्रॉक्सी. आता या ठिकाणी आपण जे काही तुमचे फंक्शनल ग्रुप आहे त्यांच्या आपण प्रायोरिटीनुसार त्यांचं नॉमेनक्लेचर करतो. प्रायोरिटी, आता या ठिकाणी प्रायोरिटी कोणाला दिली पाहिजे, तर ॲसिड ग्रुपला. म्हणजेच आपण त्या ठिकाणी ॲसिड काय करतो, प्रायोरिटी जास्त असल्यामुळे त्याचं नाव शेवटी घेतो. 2-हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. आणि लास्ट एक्झाम्पल C+O C2H5 आणि हा OH. याचं नॉमेनक्लेचर काय असेल मग, 4-हायड्रॉक्सी बेन्झोनाइट. सॉरी, 2-हायड्रॉक्सी बेन्झोएट. हे झालं तुमचं मोनोहायड्रिक फिनॉलचं
क्लासिफिकेशन. याच्यानंतर आपण पाहणार आहोत डायहायड्रिक फिनॉल. व्हिडिओ पॉज करा आणि एक्झाम्पल लिहून घ्या. चलो तो देखेंगे नेक्स्ट क्लासिफिकेशन. डायहायड्रिक फिनॉल. आता डायहायड्रिक म्हणल्याच्या नंतर मोनोहायड्रिक मध्ये काय होतं, एकच हायड्रॉक्सिल ग्रुप तुमच्या बेंझिनला अटॅच होतो. पण आता डायहायड्रिक मध्ये काय असतील, दोन हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्ट कोणाला अटॅच असतील, बेंझिन रिंगला अटॅच असतील. फॉर एक्झाम्पल ही बेंझिन रिंग आहे आणि याला दोन हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे. मग याचं नॉमेनक्लेचर काय असेल, बेंझिन 1,2 डायॉल फर्स्ट आणि सेकंड पोझिशन. तसंच अजून एक्झाम्पल पाहायचं झालं तर याचं नॉमेनक्लेचर काय असेल, बेंझिन 1,3 डायॉल. अजून एक्झाम्पल पाहिजे झाले तर हा OH, हा दुसरा OH, बेंझिन 1,4 डायॉल. याच्यामध्ये आपण अजून जर एक्झाम्पल पाहिले तर काय काय सांगता येतील. ठीक आहे, आपण एवढेच एक्झाम्पल पाहूयात. हे झाले याचे IUPAC नॉमेनक्लेचर. याचं बेंझिन 1,2 डायॉल, याचं बेंझिन 1,3 डायॉल, याचं बेंझिन 1,4 डायॉल. आणि याचे जे काही कॉमन नेम आहेत ते काय आहेत तर पाहूयात. याचं आहे कॅटेचॉल. त्याच्यानंतर हा याचं नॉमेनक्लेचर आहे रिसो. याचं नॉमेनक्लेचर आहे रिसोरिसिनॉल. आणि हा जो काही थर्ड आहे याचं नॉमेनक्लेचर आहे क्युनॉल. हे IUPAC नेम, सॉरी कॉमन नेम आहेत आणि हे वरचे जे आहेत ते काय आहेत, IUPAC नॉमेनक्लेचर आहे. आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे IUPAC नेम हे एक्झाममध्ये जास्तीत जास्त विचारले जातात. चला तर मग हे झालं तुमचं डायहायड्रिक फिनॉल. आपण आता ट्रायहायड्रिक फिनॉलचे एक्झाम्पल घेऊयात. मोनोहायड्रिक डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला मोनोहायड्रिकची, तर 1 हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच टू बेंझिन रिंग. डायहायड्रिकला काय सांगता येईल, 2 हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच टू बेंझिन रिंग. म्हणजे दोन बेंझिनच्या दोन वेगवेगळ्या कार्बनला काय होतील, हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच होतील. त्याला आपण काय म्हणू, डायहायड्रिक. आणि ट्रायहायड्रिक कोणाला म्हणायचं तर पाहूयात. चला ट्रायहायड्रिक फिनॉल. आता ट्रायहायड्रिक कोणाला म्हणायचं, 3 हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच टू ॲरोमॅटिक रिंग. हा OH असेल, हा OH, हा OH. याचं नॉमेनक्लेचर काय असेल मग, बेंझिन 1,2. इकडून नंबरिंग द्या, इकडून द्या.
बेन्झीन 1 2 3 ट्रायॉल. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल, बेन्झीन 1 3 5 ट्रायॉल. त्याच्यानंतर लास्ट बेन्झीन 'याचं नॉमेनक्लेचर काय असेल तर बेन्झीन 1 2 3 झालं, सेम झालं एक्झाम्पल. सॉरी, आपण त्याला काय करूया, चेंज करूया. या ठिकाणचा हायड्रॉक्सिल काढूयात, या ठिकाणी एक अटॅच करू, या ठिकाणी एक अटॅच करू. बेन्झीन 1 3 4 ट्रायॉल. तर हे झालं तुमचं थर्ड एक्झाम्पल आणि याचे नॉमेनक्लेचर. आतापर्यंत आपण फिनॉलचं इंट्रोडक्शन आणि क्लासिफिकेशन पाहिलं. चला तर मग आता नेक्स्ट स्टेप त्याचं प्रिपरेशन मेथड पाहूयात. पॉज करा व्हिडिओ आणि एक्झाम्पल लिहून घ्या. चला तर नेक्स्ट पॉइंट टाका, प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स. आज आपल्याला फिनॉलच्या प्रिपरेशन पाहिजेत. मग प्रिपरेशन मेथड कोणकोणत्या असतील, कशा असतील ते पाहूयात. फर्स्ट, फ्रॉम हॅलोअरिन्स. ज्या पद्धतीनं आपण अल्किल हेलाइड पासून अल्कोहोलचं फॉर्मेशन केलं होतं त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण हॅलोअरिन्स पासून फिनॉलचं प्रिपरेशन करणार आहोत. त्याच्यासाठी फर्स्ट रिॲक्शन खूप महत्त्वाची आहे, त्याचं नाव आहे डाऊज प्रोसेस. काय म्हणतो आपण त्याला, डाऊज प्रोसेस म्हणतो. काय म्हणतो, डाऊज प्रोसेस. मग फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय असेल तुमच्याकडे, रिॲक्शन पाहूयात. क्लोरोबेन्झीन. डाऊज प्रोसेसमध्ये हॅलोअरिन्स पासून, कुठल्याही हॅलोअरिन्स पासून तुम्हाला काय करायचंय, फिनॉलचं फॉर्मेशन करायचंय. आणि ही जी काही डाऊज प्रोसेस मेथड आहे ही इंडस्ट्रीमध्ये यूज केली जाते. चला तर मग पाहूयात. स्टार्टिंग मटेरियल कोण आहे, क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीनची रिॲक्शन कोणासोबत करता येईल आपल्याला, तर सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये, म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्शन करायची. आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला हीट द्यावं लागेल, 623 केल्विन त्याला हीट द्यावं लागेल. आणि त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर पण द्यावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी फॉर्मेशन काय होईल, तर चला तर पाहूया. फर्स्ट या ठिकाणी सुरुवातीला सोडियम फिनॉक्साइड फॉर्म होतं. काय होतं, सोडियम फिनॉक्साइड फॉर्मेशन होतं. त्याच्यानंतर फर्स्ट झालं आपलं सोडियम फिनॉक्साइडचं फॉर्मेशन. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे ॲसिडिफिकेशन.
ॲसिडिफिकेशनमध्ये काय करता तुम्ही, डायल्यूट HClचा यूज करता. कशाचा, डायल्यूट HClचा यूज करता. मग ज्यावेळेस आपण डायल्यूट HClचा यूज करतो त्यावेळेस फॉर्मेशन काय होईल, या ठिकाणी हा सोडियम प्लस आहे, हा मायनस, हा प्लस, हा सोडियम काय करेल, मायनस NaCl फॉर्म होईल. काय होईल, मायनस NaCl, म्हणजे NaCl बाहेर पडेल आणि हा हायड्रोजन कुठे अटॅच होईल, या सोडियमच्या जागेवर. आणि फॉर्मेशन कशाचं होईल, तर फिनॉल्स. हा OH प्लस NaCl काय होतो, बाहेर पडतो. हा झाला आपला फिनॉल. चला तर मग आपण याचं मेकॅनिझम पाहूयात. रिएक्शन व्यवस्थित लिहून घ्या, त्याचं आपण मेकॅनिझम पाहू. फर्स्ट मेकॅनिझम तुमच्याकडे काय आहे, क्लोरोबेन्झीन. त्याच्यावर तुम्ही कशाचं ॲडिशन केलंय, कुठला रिएजंट टाकलाय, सोडियम हायड्रॉक्साईड. काय घेतले तुम्ही, सोडियम हायड्रॉक्साईड, OH मायनस आयन. आता हे OH मायनस आयन काय करतं, या ठिकाणचा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करतं आणि हा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी त्या कार्बनला दिला जातो. म्हणजेच फॉर्मेशन काय होतं बघा, आणि याच्यामधून मायनस H2O वॉटर मॉलिक्यूल काय होतो, रिमूव्ह होतो. हा Cl ॲज इट इज राहिला, हा मायनस चार्ज त्या ठिकाणी आला. म्हणजे हा इलेक्ट्रॉन या कार्बनला दिला, कोणी, फक्त प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केला. या हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन कुठे गेला, या कार्बनकडे गेला. तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं, आता या ठिकाणी तुमच्याकडे शिल्लक काय राहिले, सोडियम राहील. काय राहिले, सोडियम, बरोबर आहे. मग हे Na प्लस आणि हा Cl. आता या ठिकाणी जो काही हेलाइड असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल, दुसरा जरी असेल, तर या ठिकाणी काय होतं, हा कसा आहे, लिव्हिंग ग्रुप आहे, गुड लिव्हिंग ग्रुप आहे. म्हणजे तो काय करतो, याच्याकडला इलेक्ट्रॉन घेऊन निघून जातो. मग हा निघून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी फॉर्मेशन काय होणार आहे, हा Cl मायनस होणार आहे. म्हणजे बाहेर काय पडेल, NaCl, बरोबर आहे. मग या ठिकाणी काय येईल, प्लस चार्ज येण्याचा प्रयत्न होईल, कुठे, या कार्बनवर. पण हा काय करतो, इलेक्ट्रॉन या ठिकाणी इलेक्ट्रॉन देतो आणि त्या ठिकाणी काय होतं, तर या ठिकाणी काय होतं, हा इलेक्ट्रॉन दिल्यामुळं ट्रिपल बॉन्ड फॉर्म होतो. काय होतो, ट्रिपल बॉन्ड फॉर्म होतो, म्हणजे बेन्झाईन फॉर्म होतं. त्या ठिकाणी काय होतं, बेन्झाईन फॉर्मेशन होतं. काय होतं, बेन्झाईनचं फॉर्मेशन होतं. आणि बेन्झाईन हा कसा असतो, अनस्टेबल आहे. कसा आहे तो, अनस्टेबल असल्यामुळे त्या ठिकाणी बेन्झाईनवर कशाचा अटॅक होतो, परत जो काही सेकंड मॉलिक्यूल आहे तुमचा NaOH चा, NaOH चा सेकंड मॉलिक्यूल काय करतो, त्या बेन्झाईनवर अटॅक करतो. आणि बेन्झाईनवर अटॅक केल्याच्या नंतर परत हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी शिफ्ट होणार आहे. या ठिकाणी काय येणार आहे, मायनस चार्ज येणार आहे, बरोबर आहे. हा मायनस चार्ज. आता या ठिकाणी बघा,
आता या ठिकाणी तुमच्याकडे शिल्लक काय राहते, Na+ आहे. OH तर डायरेक्ट अटॅक झाला, पण हा मायनस चार्ज काय करतो, या प्रोटॉनला अब्स्ट्रॅक्ट करतो, फक्त प्रोटॉनला. मग इलेक्ट्रॉन कोणाकडे जाणार आहेत, तुमच्या ऑक्सिजनकडे जाणार आहेत. तर मग या ठिकाणी फॉर्मेशन काय होईल, हा या ठिकाणी हायड्रोजन आला, हा तुमचा सोडियम एक शिल्लक राहिलेला आहे, याच्यावर मायनस चार्ज काय येणार आहे, मायनस. मग हा सोडियम याच्यासोबत बाइंड होतो, हे इलेक्ट्रोस्टॅटिकली कसे होतात, स्टेबल होतात. आणि नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही काय करता, याच्यावर ऍसिडिफिकेशन. काय करताय, ऍसिडिफिकेशन. तुम्ही या ठिकाणी डायल्यूट HCl चा वापर करताय किंवा H+H2O असा यूज करताय. म्हणजे काय होईल, HCl चा जर तुम्ही वापर केला, हायड्रोजन ऑक्सिजन सोबत अटॅच होईल आणि क्लोरीन सोडियम सोबत, म्हणजेच फॉर्मेशन काय झालं या ठिकाणी, हा OH प्लस NaCl, या ठिकाणी फिनॉलचं फॉर्मेशन झालं आणि इकडे बाय प्रोडक्ट कोण असेल, NaCl असेल. ज्यावेळेस आपण हॅलो अरिन सोबत डाऊज प्रोसेस, म्हणजे डाऊज प्रोसेसने ज्यावेळेस आपण फिनॉलचं फॉर्मेशन करतोय, त्यावेळेस तुमचा जो काही सोडियम ऑक्साईड रिएजंट आहे, हा रिएजंट तुम्हाला 2 मोल घ्यावा लागेल. जर क्लोरोबेन्झिन 1 मोल असेल तर सोडियम ऑक्साईड किती मोल घ्यावं लागेल, तुम्हाला 2 मोल घ्यावं लागेल. त्यावेळेस ही रिॲक्शन सक्सेसफुली होईल. चला तर मग याच्यावर एखादं एक्झाम्पल घेऊयात, किंवा एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जातं, हाऊ कॅन यू कन्वर्ट क्लोरोबेन्झिन टू फिनॉल. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन कसा असेल, हाऊ कॅन यू कन्वर्ट क्लोरोबेन्झिन टू फिनॉल. How can you convert chlorobenzene to phenol. काय करताल तुम्ही, इझिली क्लोरोबेन्झिन घ्यायचं, त्याच्यासोबत काय करावं लागेल, तुम्हाला रिएजंट घ्यावं लागेल, सोडियम हायड्रॉक्साईड इन प्रेझेन्स ऑफ हीट. हीट किती घ्यावं लागेल, 623 केल्विन, आणि याच ठिकाणी तुम्हाला 300 ATM. प्रेशर किती घ्यावं लागेल, ॲटमॉस्फेरिक प्रेशर 300. आणि या ठिकाणी फॉर्मेशन काय होईल, मग फॉर्मेशन काय होईल, फर्स्ट स्टेपमध्ये फिनॉक्साईडचं फॉर्मेशन होईल. कशाचं, फिनॉक्साईडचं. आणि सेकंड स्टेपला तुम्ही ज्यावेळेस डायल्यूट HCl वापरताल, त्यावेळेस कशाचं फॉर्मेशन होईल, फिनॉलचं. फर्स्ट स्टेपमध्ये फिनॉक्साईड, सोडियम फिनॉक्साईड फॉर्म होईल, आणि सेकंड स्टेपमध्ये काय होईल, मग फिनॉलचं फॉर्मेशन होईल. ही झाली फर्स्ट प्रिपरेशन मेथड. चला तर आपण सेकंड प्रिपरेशन मेथड पाहूयात. Second preparation method. From benzene sulfonic acid. Next preparation method from benzene. Preparation of phenol from benzene
सल्फोनिक ॲसिड. आपल्याला आता बेन्झीन सल्फोनिक ॲसिड पासून कशाचं फॉर्मेशन करायचं आहे, तर फिनॉल्स. चला तर मग पाहूया. फर्स्ट स्टेप, आता डायरेक्ट तुम्ही सल्फोनिक ॲसिड घेणार आहेत का, नाही आहे. तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल, बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं फॉर्मेशन करावं लागेल. म्हणजेच काय होईल, तर त्या ठिकाणी काय होईल, बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं फॉर्मेशन होईल. सुरुवातीला काय करायचं आपल्याला, बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं फॉर्मेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर रिएजंट यूज करून फिनॉलचं फॉर्मेशन करायचं. चला तर पाहूया. मग बेन्झीनवर काय करायचं आपल्याला, फ्युमिंग H2SO4 चा यूज करायचा आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, तर ओलियम. काय म्हणतो, ओलियम H2S2O7. याचं ॲडिशन केल्यावर फॉर्मेशन काय होतं, तर बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. हे झालं बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं फॉर्मेशन. तर आता आपल्याला याच्यावर काय करायचंय, तर सोडियम हायड्रॉक्साईडचं ॲडिशन करायचं. ही झाली फर्स्ट स्टेपमध्ये आपण बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं फॉर्मेशन केलंय. आता सेकंड स्टेपमध्ये याच्यावर सोडियम हायड्रॉक्साईडचं ॲडिशन करायचं आहे. सोडियम हायड्रॉक्साईडचं ॲडिशन केल्याच्या नंतर हा OH मायनस काय करेल, H प्लस ॲब्स्ट्रॅक्ट करेल, म्हणजे -H2O. म्हणजे या ठिकाणी फॉर्मेशन काय होईल, परत सोडियम काय करेल, इलेक्ट्रोस्टॅटिक स्टॅबिलिटी दाखवेल त्या ठिकाणी, SO3 मायनस Na+. म्हणजे या ठिकाणी साल्ट फॉर्म करतील. साल्ट फॉर्म झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सोडियम बेन्झीन सल्फोनेटचं फॉर्मेशन झालं. हे कसं झालं, सोडियम बेन्झीन सल्फोनेटचं फॉर्मेशन झालं. आता नेक्स्ट स्टेप काय असेल मग याच्यानंतर, परत या ठिकाणी आपल्याला याच्यावर काय करावं लागेल, NaOHच्या 2 मॉलिक्यूलचं ॲडिशन करावं लागेल. कशाच्या, NaOHच्या 2 मॉलिक्यूलचं ॲडिशन करावं लागेल. म्हणजे एक H2O मॉलिक्यूल बाहेर पडतो. काय पडतो, H2O मॉलिक्यूल. आणि दुसरा काय होतो त्या ठिकाणी, तर या सल्फोनेटला दुसरा बाहेर काढतो. म्हणजेच त्या ठिकाणी सोडियम फिनॉक्साईडचं फॉर्मेशन होईल. कशाचं फॉर्मेशन होईल, सोडियम फिनॉक्साईडचं फॉर्मेशन होईल. चला तर मग पाहूया काय काय होतं. बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी -H2O आणि शिल्लक काय राहते, Na2SO3 सोडियम सल्फोनेट. कशाचं फॉर्मेशन झालं, सोडियम सल्फोनेट. मग या ठिकाणी तुम्हाला हीट द्यावं लागेल, किती, 623 केल्विन हीट असेल. मग या ठिकाणी आपल्याला तर माहिती आहे सोडियम फिनॉक्साईड फॉर्म झाला. सोडियम फिनॉक्साईड नंतर आपल्याला माहिती आहे काय करायचे, ऍसिडिफिकेशन करायचे. सोडियम फिनॉक्साईडवर ऍसिडिफिकेशन केलं म्हणजे डायल्यूट HCl चा यूज केला. म्हणजेच फॉर्मेशन काय होणार या ठिकाणी, फिनॉल प्लस NaCl. बघा
या रिॲक्शनमध्ये आपण फॉर्मेशन सुरुवातीला कशाचं केलंय, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड त्याच्यावर सोडियम हायड्रॉक्साईडचा यूज केलाय आणि फॉर्मेशन झाले सोडियम बेन्झीन सल्फोनेट. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण परत 2 मॉलिक्यूल कशाचे यूज केलेत, सोडियम हायड्रॉक्साईडचे. मग फॉर्मेशन काय झालं त्या ठिकाणी, सोडियम फिनॉक्साईडचं फॉर्म झालं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ॲसिडिफिकेशन केले म्हणजेच काय झालं, या ठिकाणी तुमच्या फिनॉलचं फॉर्मेशन झालं. व्हिडिओ पॉज करा. आपण रिॲक्शनमध्येच त्याचं मेकॅनिझम पाहिले, परत याची मेकॅनिझम पाहायची गरज आहे का आपल्याला, नाही. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. चला तर नेक्स्ट मेथड पाहूयात. नेक्स्ट मेथड आहे फ्रॉम डायझोनियम साल्ट. आपल्याला डायझोनियम साल्ट पासून काय करायचं, आता फिनॉलचं फॉर्मेशन करायचं. त्यालाच आपण काय म्हणतो, डायझोटायझेशन. त्यालाच काय म्हणतो आपण, डायझोटायझेशन ऑफ ॲनिलीन. थर्ड प्रिपरेशन मेथड आहे फ्रॉम डायझोनियम साल्ट. प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम डायझोनियम साल्ट, त्यालाच आपण काय म्हणतो, डायझोटायझेशन. आता याच्यामध्ये काय होतं, डायझोटायझेशन ऑफ ॲनिलीन फॉलोड बाय हायड्रोलिसिस विथ वॉटर. चला तर मग पाहूया काय होतं रिॲक्शनमध्ये. स्टार्टिंग मटेरियल कोण असेल, ॲनिलीन असेल. ॲनिलीनवर काय करायचं आपल्याला, कोणतं रिएजंट घ्यायचं आहे, हे झालं तुमचं ॲनिलीन. आता ॲनिलीनवर कशाचं ॲडिशन करायचं आहे आपल्याला, कोण आहे आपल्याकडं, ॲनिलीन. ॲनिलीनवर कशाचं आता ॲडिशन करायचं आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल NaNO2 प्लस HCl. या ठिकाणी हीट किती असेल, 0 डिग्री टू 5 डिग्री सेल्सिअस आणि केल्विनमध्ये 273 केल्विन टू 278 केल्विन. मग फॉर्मेशन काय होईल या ठिकाणी, डायझोनियम साल्ट फॉर्म होईल. काय झालं, डायझोनियम साल्टचं या ठिकाणी फॉर्मेशन झालं. त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय आहे, मी काय सांगितलं तुम्हाला, सेकंड स्टेपमध्ये वर्म H2O वॉटरचं ॲडिशन आहे. मग आता या ठिकाणी वॉटरचं ॲडिशन केल्यावर काय होतं, एक हायड्रोजन Cl- सोबत जाईल, याच्यासोबत जाईल, हा मायनस असेल आणि हा N2 काय होईल, बाहेर पडेल. या ठिकाणी HCl आणि N2चं काय होतं, रिमूव्हल ऑफ HCl अँड N2 म्हणजे डायनायट्रोजन गॅस आणि HCl काय होतं, या ठिकाणी बाहेर पडतं आणि फॉर्मेशन काय होतं, फिनॉल. फॉर्मेशन कशाचं होतं, फिनॉलचं. चला तर मग आपण याचं मेकॅनिझम पाहूयात. आता मेकॅनिझममध्ये फर्स्ट सगळ्यात महत्त्वाचं रिॲक्शन लिहून घ्या. मेकॅनिझम खूप मोठा आहे. आता जनरली बघा रिॲक्शन कशी होणार आहे,
तुमच्याकडे ॲनिलीन आहे, याच्यावर कशाचं ॲडिशन करायचं आहे आपल्याला, सोडियम NaNO2 प्लस HCl, हे फर्स्ट, आणि सेकंड काय आहे H2O. तर फॉर्मेशन काय होतं, फर्स्ट डायरेक्ट मी प्रोडक्ट सांगतो तुम्हाला, डायरेक्ट कशाचं फॉर्मेशन होतं, फिनॉलचं. आणि बाय प्रोडक्ट कुठले फॉर्म होतात, डायनायट्रोजन गॅस प्लस HCl, हे दोन्ही काय होऊन जातील, लिबरेट होऊन जातील. तर आता मॅकॅनिझममध्ये फर्स्ट स्टेप काय होतं मॅकॅनिझम. आता आपल्याकडे काय असतं, NaNO2 NaNO2 प्लस HCl, यांचं सुरुवातीला फॉर्मेशन कशामध्ये होतं, तर नायट्रस ॲसिडमध्ये. कशामध्ये फॉर्मेशन होतं, नायट्रस ॲसिडमध्ये. आणि परत काय होतं, नायट्रस ॲसिडला परत या ठिकाणी जास्त हायड्रोक्लोरिक ॲसिड असल्यामुळे काय होतं, हा झाला तुमचा नायट्रस ॲसिड. परत या नायट्रस ॲसिडवर काय होतं, प्रोटोनेशन होतं. काय होतं, प्रोटोनेशन होतं. म्हणजेच या ठिकाणी हा याच्यावर ऑक्सिजनवर काय झालं, प्लस चार्ज झाला. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे याच्याकडलं इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडतो. म्हणजे या ठिकाणी फॉर्मेशन काय झालं, -H2 N डबल बॉन्ड O. नायट्रोजनवर चार्ज कुठला असेल, प्लस चार्ज असेल, बरोबर आहे. तर आता मेकॅनिझम इथून पाहू आपण. आता या ठिकाणी तुमच्याकडे कसं काय असेल, आता ॲनिलीन आहे, NH2, नायट्रोजनवर लोन पेअर आहेत. हे लोन पेअर काय करतील, आता याला आपण काय म्हणतो, नायट्रोसोनियम आयन म्हणतो. काय म्हणतो, नायट्रोसोनियम आयन. आता हे लोन पेअर काय करतात, तुम्हाला तर माहिती आहे, न्यूक्लियोफाईलचं काम करतात. या ठिकाणी काय आहे, इलेक्ट्रोफाईल आहे. नायट्रोजनवर कुठला चार्ज आहे, प्लस चार्ज आहे. हे काय करतात, याच्यावर अटॅक करतात. मग फॉर्मेशन काय होतं या ठिकाणी, या ठिकाणी हा नायट्रोजन, याच्यावरचा KH हा दुसरा, याच्यावर प्लस चार्ज ऑक्सिजन. मग आता या ठिकाणी काय होतं, या प्लस चार्जला आपल्याला काय करायचं आहे, न्यूट्रल करायचं. मग न्यूट्रल करत असताना त्या ठिकाणी काय होईल, तर आता या ठिकाणी काय होईल, एक हायड्रोजन काय होईल, इलिमिनेट होईल, म्हणजे निघून जाईल. हा हायड्रोजन काय होईल, हा नायट्रोजन काय करेल, याच्याकडला इलेक्ट्रॉन स्वतः घेईल आणि प्रोटॉनला काय करेल, बाहेर पाठवेल, -H+. म्हणजे आता काय झाला, हा नायट्रोजन कसा झाला, न्यूट्रल झाला. कसं झाला, न्यूट्रल झाला. म्हणजे फॉर्मेशन काय होतं या ठिकाणी बघा, हा N, हा H, त्याच्यानंतर हा N डबल बॉन्ड O. आता या ठिकाणी काय होतं, टोटोमेरिझम होतं. आता टोटोमेरिझम नेमकं कसं होतं आणि काय होतं, टोटोमेरिझमचा एक फॉर्म्युला आहे, XY डबल बॉन्ड Z. जर या X वर जर एखादा हायड्रोजन ॲटम असेल तर हा शिफ्ट कुठे होतो, Z वर होतो. म्हणजेच काय होतं फॉर्मेशन, X डबल बॉन्ड Z सिंगल बॉन्ड, X डबल बॉन्ड Y सिंगल बॉन्ड Z.
म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन शिफ्ट होतो आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट होतो. यालाच आपण काय म्हणतो, टोटोमेरिझम. काय म्हणतो याला, टोटोमेरिझम. मग या ठिकाणी तीच फॉर्मेशन होतं, टोटोमेरिझम होतं. हा हायड्रोजन इकडे येतो आणि हा डबल बॉन्ड इकडे येतो. N डबल बॉन्ड N OH. या ठिकाणी टोटोमेरिझम झालं. मग आता नेक्स्ट स्टेप काय होत असेल, या ठिकाणचा जो काही प्रोटॉन आहे तो काय करतो, या OH वर ऍड होतो. काय होतो, OH वर ऍड होतो. आणि OH वर ऍड झाल्याच्या नंतर मग या OH वर ऍड झाला म्हणजे या ठिकाणी फॉर्मेशन काय होईल, N डबल बॉन्ड N हा OH, हा दुसरा H, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला. हा ऑक्सिजन कसा आहे तुमचा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणून हा काय करतो, याच्याकडला इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडतो. मग बाहेर पडल्याच्या नंतर या ठिकाणी फॉर्मेशन कसं होतं, मग हा काय करतो, याच्यावर प्लस चार्ज आलाय तो बाहेर पडतो. म्हणजेच या ठिकाणी काय होईल, N ट्रिपल बॉन्ड, याच्यावर प्लस चार्ज येईल. कुठला चार्ज येईल, प्लस चार्ज येईल. मग आता या ठिकाणी फॉर्मेशन काय होईल, आणि जो काही सुरुवातीला तुमच्याकडे Cl मायनस बाहेर पडलेला आहे तो काय करतो, याला स्टेबल करण्याचं काम करतो. कोण, Cl मायनस. मग हा Cl मायनस स्टेबल करण्याचं काम करतो. सुरुवातीचा जो काही Cl होता तो त्याला स्टेबल करण्याचं काम करतो. कुठला Cl असेल, मग तो या ठिकाणचा Cl असेल, तो त्याला स्टेबल करण्याचं काम करतो. मग नेक्स्ट स्टेप म्हणजे लास्ट स्टेपमध्ये काय होतं, याच्यावर कशाचं ॲडिशन होतं, तर परत H2O वॉटरचं ॲडिशन होतं. कशाचं ॲडिशन होतं, वॉटरचं. हा H प्लस कोणासोबत जातो, या Cl सोबत जातो. आणि तो Cl सोबत गेल्याच्या नंतर हा NO2 काय होतो, बाहेर पडतो, N2 बाहेर पडतो. आणि मग फॉर्मेशन काय होईल या ठिकाणी, तर आणि हा हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्ट तुमच्या बेन्झिनवर अटॅक करेल आणि फिनॉलचं फॉर्मेशन होईल. चला तर मग परत पाहूयात. या ठिकाणी सोडियम नायट्रेट आहे, त्याची रिएक्शन HCl सोबत केली. या ठिकाणी फॉर्मेशन नायट्रस ॲसिड झालं आणि NaCl फॉर्म झाले. त्याच्यानंतर नायट्रस ॲसिडवर परत आपण प्रोटोनेशन केले. म्हणजे या ठिकाणी प्रोटोनेशन केले म्हणजे काय केले, HClचा यूज केलाय. काय केले, HClचा यूज केले. त्याच्यावर प्रोटोनेशन झालं, वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झाला आणि हा बाहेर पडला. या ठिकाणी हा Cl मॉलिक्यूल ॲज इट इज राहिला, Cl मायनस राहिला. त्याच्यानंतर आपण परत हा नायट्रोसोनियम आयनचं फॉर्मेशन झाल्याच्या नंतर आपण काय केलं, तुमचा स्टार्टिंग मटेरियल कोण आहे, ॲनिलीनची रिॲक्शन आपण नायट्रोसोनियम सोबत केली. ॲनिलीन म्हणजे जो काही नायट्रोजन आहे त्याचे लोन पेअर ॲक्टिवेट होऊन कशावर, नायट्रोसोनियम आयनवर अटॅक करतात. म्हणजे हा न्यूक्लियोफिलिक अटॅक झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी नायट्रोजनवर कुठला चार्ज आला, पॉझिटिव्ह. हा काय करतो, न्यूट्रल होण्यासाठी या प्रोटॉनला रिलीज करतो. H+ या ठिकाणी रिलीज झालं म्हणजे या ठिकाणी नायट्रोजन कसा झाला, न्यूट्रल झाला. तर मग या ठिकाणी काय होतं, टोटोमेरिझम होतं. टोटोमेरिझम म्हणजे
1,3 मायग्रेशन होतं. मायग्रेशन होतं म्हणजे हा हायड्रोजन निघून जाऊन या ऑक्सिजनला अटॅच होतो आणि इथला नायट्रोजन ऑक्सिजन मधला बॉन्ड नायट्रोजनमध्ये शिफ्ट होतो. यालाच आपण टोटोमरिझम म्हणतो किंवा 1,3 मायग्रेशन म्हणतो. परत आता या ठिकाणी जो काही या ठिकाणचा निघालेला प्रोटॉन होता या OH वर ॲड झाला आणि त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन झालं, तो निघून गेला. म्हणून या ठिकाणी डायझोनियम साल्ट फॉर्म झाले. या ठिकाणचा Cl घेऊन याने या ठिकाणी काय केले, इलेक्ट्रोस्टॅटिकली तो कसं झालंय, स्टेबल झालंय. आणि परत आपण त्याच्यात वॉटरचं ॲडिशन केलं. वॉटरचं ॲडिशन केल्याच्या नंतर काय होतं, HCl बाहेर पडतं आणि N2 प्लस HCl आणि हा तुमचा फिनॉल या ठिकाणी फॉर्म होतो. तर आज आपण प्रिपरेशन ऑफ फिनॉल्समध्ये फ्रॉम हॅलो अरिन्सपासून फिनॉलचं फॉर्मेशन केलं, तर त्यालाच आपण डाऊज प्रोसेस म्हणतो. त्याच्यानंतर सेकंड प्रिपरेशन मेथड पाहिली. सेकंड प्रिपरेशन मेथड कोणती होती, प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. आणि थर्ड प्रिपरेशन मेथड पाहिली आपण, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम डायझोटायझेशन म्हणतो किंवा त्यालाच डायझोनियम साल्ट म्हणतो. चला तर मग भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये.